नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठी व्याकरण मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात आणि ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुमचं टार्गेट आहे तलाठी भरती 2025. टीसीएस पॅटर्न नुसार मराठी व्याकरण मालिका आपण गुंफत आहोत. आज आपण तब्बल 36वं पुष्प गुंफणार आहोत. अर्थातच अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. मित्रांनो, टिक्कर मराठीने आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी मिळवून दिलेली आहे. तुम्हाला देखील ही शासकीय नोकरी मिळवण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. तुम्ही टेलिग्राम चॅनल, त्याचबरोबर यूट्यूब चॅनल असेल, याला जरूर भेट द्या. तुमचं जेवढं वय आहे त्याच्या तिप्पट माझा शिकवण्याचा अनुभव आहे. जे काही आहे ते तुम्हाला लाईव्ह बॅचमध्ये एकदम इत्थंभूत, अगदी भाषा उगम व विकासापासून शुद्ध लेखनाच्या नियमापर्यंत सर्वच गोष्टी शिकवल्या जातील. चला तर आता आपण सुरुवात करतोय टीसीएस पॅटर्न नुसार अतिसंभाव्य मराठी व्याकरणातील प्रश्न. पहिला प्रश्न आहे, मर्त्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दावरती प्रश्न हे येतातच. आता विरुद्धार्थी शब्द कोणता? मर्त्य म्हणजे मरणारा, मर्त्य म्हणजे मृत्यू, मर्त्य. आता त्याच्या विरुद्ध काय आहे? मृत, अमर, अमर, त्याच्यानंतर माती. तर याच्या विरुद्धार्थी शब्द आहे, मृतच्या विरुद्ध काय आहे रे? अमर. मर्त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे अमर. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, पुढे चला. आता पुढे जात असताना पुढचा प्रश्न काय आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, शाप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शाप की शाप. अहिल्या किंवा शबरी असेल किंवा इतर कोणी पण असेल. शाप पूर्वीच्या काळी जे काही त्रेतायुग होतं, द्वापार युग होतं, त्याच्यामध्ये शाप उपशाप दिले जात होते. किंबहुना त्या ठिकाणी शाप वरदान दिलं जात होतं. शापच्या विरुद्धार्थी शब्द आहे वरदान. त्याने शाप दिला आणि त्याने काय केलं रे? वरदान दिलं. ठीक आहे. ही बाकीची उत्तरं कशी आहेत मग? चुकीची आहेत. पुढे, भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली. या वाक्यातील कोसला शब्दाची जात ओळखा. हे पहा, भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली. कोसला ही कादंबरी लिहिली. आता लिहिली म्हटल्यानंतर इथं तुम्हाला लिहिणारे कोण? इथं लक्षात घ्यायचंय. इथं काय म्हटले रे? लिहिणारे. लिहिणारे कोण? उत्तर येतं भालचंद्र नेमाडे. तर भालचंद्र नेमाडे हा कर्ता झाला. लिहिलेली कादंबरी. लिहिलेली काय आहे रे? कादंबरी. कादंबरी हे काय झालं वाक्यातलं? कर्म. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे? क्रियापदाने. पण कोसला ही कादंबरी आहे, याचा अर्थ हे विशेष नाम आहे. कोणतं नाम आहे रे? नामापासून तयार झालेलं विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? कोसला ही ठेवलेलं नाव आहे. म्हणजे हे कोणतं नाम आहे रे? विशेष नाम आहे. ठेवलेलं नाव आहे हे. कोसला हे विशेष नाम आहे. कादंबरी आहे पण त्या कादंबरीचं नाव कोसला. जसं झोंबी, त्याच्यानंतर स्वामी, मृत्युंजय, छावा, संभाजी, झाडाझडती, पानिपत, यमुना पर्यटन ही ठेवलेली नाव आहे. ओके, पुढे चला. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न असा आहे, पुढील पैकी जोडाक्षराने युक्त शब्द कोणता? जोडाक्षर, पुढील पैकी जोडाक्षराने युक्त अचूक शब्द त थ द. आता जोडाक्षराने युक्त अचूक शब्द. आता जोडाक्षराने, पुढील जोडाक्षराने युक्त अचूक शब्द कोणता? तर इथं जोडाक्षराने युक्त अचूक शब्द म्हटले. जोडाक्षराने युक्त अचूक शब्द. दंत्य, तालव्य,
कंठ मूर्धन्य मूर्धन्य, कंठ तालव्य दंत्य, त थ द. आता इथं जोड अक्षराने युक्त अचूक शब्द, तर इथं असं नाहीये बरं का. पुढील पैकी त थ द यांचं हे जे काय आहे त थ द तथ याचं उच्चार स्थान सांगा. उच्चार स्थान ओळखा. अशा प्रकारचा हा प्रश्न पाहिजे. काय पाहिजे रे? पुढील पैकी त थ या वर्णांचे 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 उच्चार स्थान ओळखा. तर उच्चार स्थानाच्या संदर्भात विचार करत असताना हे आहे क च ट त प. काय आहे रे? क च ट त प. क च ट त प. क ख ग घ हा वाङ्मयाचा ड. च छ ज झ हा न. ट ठ ड ढ हा न. त थ द ध हा न. प फ ब फ हा म. क कंठ. च तालव्य तालव्य. ट मूर्धन्य मूर्धन्य. त दंत्य. आणि प काय आहे रे? ओष्ठ्य. कंठ तालव्य मूर्धन्य दंत्य आणि ओष्ठ. आता इथं जर पाहिलं त आणि थ हे त आणि इथं काय आहे रे? त आणि थ. आता हा त आहे आणि थ आहे, हे दंत्य मध्ये येतं. मग याचं उत्तर कोणतं आहे? डी उत्तर आहे, डी उत्तर. परंतु या ठिकाणी हा जो काही प्रश्न विचारलेला होता की पुढील पैकी हे इथं अशा पद्धतीचं नाही. मग तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. लक्षात घेत असताना इथं हे डिलीट करा तुम्ही आणि फक्त एवढं लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे? तर पुढील पैकी तथ वर्णांचे उच्चार स्थान ओळखा. तर त्या उच्चार स्थानाचा जर विचार वगैरे केला तर त्याचं उच्चार स्थान काय आहे रे? दंत्य. बाकीची उत्तरं कशी आहेत? मग बाकीची उत्तरं चुकीची आहेत. ठीक आहे. हा प्रश्न इथं हे डिलीट मारायचं आहे. याचं काही इथं संदर्भ लागत नाही. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. पुढे जात असताना पहा पुढे की पुढील वर्णांचा प्रकार ओळखा. अ आ अ आ. आता अ आ वर्णांचा प्रकार ओळखा. ओष्ठ्य, दंत तालव्य, कंठ आणि मूर्धन्य. आता याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय की क वर्गामध्ये अ आणि आ हे काय आहे रे? कंठ. नंतर ई ई हे काय आहे? तालव्य. त्याच्यानंतर रू मूर्धन्य मूर्धन्य. लू काय आहे? दंत्य. आणि उ काय आहे रे? उ ओष्ठ्य. काय आहे? ओष्ठ्य. मग आता याचं उच्चार स्थान काय आहे? कंठ. ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चुकीची आहेत. बाकीची उत्तरं चुकीची आहेत. पुढे जाऊया. मी आम्ही. ती काय होईल रे? मग तिने तिने काय होईल? तिने त्यांनी. तिने काय होईल? त्यांनी. तिने त्यांनी. ओके. त्याची त्यांची. मीच आम्ही. तिने तिने काय होईल रे? त्यांची. तिने तिने मीच आम्ही. मी आम्ही गावाला गेलो. ती तिने. ती त्यांची त्यांची. मीच आम्ही. बरोबर आहे. आणि तिनेच काय होईल? त्यांनी. तिने त्यांनी. ओके. चला पुढे जाऊया. पुढे जात असताना पहा मित्रांनो, तलाठी भरती 2025 मुद्रांक टीईटी नगर परिषद MIDC DMR. तर आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. लवकरच लाईव्ह बॅच सुरू होत आहे. बुद्धिमत्तेचे लेक्चर 3 ते 4 या वेळेमध्ये असेल. ऐश्वर्या अमृतकर मॅडम शिकवतील. जीकेच्या संदर्भात 4 ते 5 सामान्य राठोड सर आहे. मी स्वतः मराठी व्याकरण 7 ते 8. जितेंद्र अमृतकर हे 8 ते 9 इंग्रजी व्याकरण. सुहास अमृतकर 9 ते 10 अंकगणित. सर्व लेक्चर टिक्कर्स मराठी सरळ सेवा भरती युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. चला पुढे. खालील वाक्याच्या प्रकारामधील मिश्र वाक्य ओळखा. मिश्र.
वाक्यांचे प्रकार केवल, मिश्र, संयुक्त. तर मालतीने अभ्यास केला नाही, त्यामुळे ती नापास झाली. राघवने भरपूर सराव केल्याने ती स्पर्धा परीक्षा जिंकता आली. आता धान्याचे भाव उतरले आहेत आणि महागाई जास्त झाली आहे. मिश्र म्हटलेलं आहे. जर अभ्यास कराल तर पास व्हाल. मिश्र वाक्यामध्ये भाषा कोणती असते रे? मिश्र वाक्य. तर मिश्र वाक्यामध्ये भाषा असते जर, तर, जरी, तरी, की, जेव्हा, जे, ते, जेव्हा, जेव्हा, तेव्हा. ओके. जे चकाकते ते सर्व सोने नसते. जे अभ्यास करतील ते पास होतील. जर तू वेळेत लवकर घरी आला तर बागेत फिरायला जाऊ. जरी तुम्हाला बोलत असली तरी मला त्याचा राग नाही. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. पास झालो की पेढे वाटेल. जेव्हा तेव्हा पास झालो की पेढे वाटेल. जर पास झालो तर पेढे वाटेल. जेव्हा आकाशात ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. या सगळ्या प्रकाराला कोणतं वाक्य म्हणायचं याला? तर याला सगळ्यांना काय म्हणायचं? मिश्र वाक्य म्हणतात. एक प्रधान वाक्य आणि दुसरं गौण वाक्य हे एकत्र जोडण्यासाठी या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो. म्हणून याला काय म्हणायचं? मिश्र वाक्य. उत्तर काय आहे तुमचं? पर्याय काय आहे रे? डी उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. मतैक्य या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. संधी. संधी या शब्दाचा अर्थ परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन शब्दांना एकत्र जोडणे किंवा सांधणे याला संधी म्हणतात. इथं पहा, मत अधिक ऐक्य, मत अधिक ऐक्य, मत अधिक ऐक्य बरोबर बरोबर मतैक्य. आता मत अधिक ऐक्य बरोबर मतैक्य हे दुसरं उत्तर बरोबर आहे. बाकीची उत्तर चूक आहे. याला काय म्हणायचं रे? गुणादेश संधी. दीर्घादेश, वृद्धादेश, नंतर हिला काय म्हणायचं? गुणादेश. ही आहे वृद्धादेश संधी. वृद्धादेश. दुसऱ्या अक्षराला काना दोन मात्रे असतात. जनैक्य, प्रजैक्य, मतैक्य, गंगौक, जल्लौक, वनौषधी. अशा दुसऱ्या अक्षराला काय असतात? अशा दोन मात्रा असतात किंवा कानात दोन मात्रा असतात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं, इथं लक्षात घ्या, वृद्धादेश संधी. हे दुसरं अक्षर आहे ना, त्याला अशा दोन मात्रा असतात किंवा असा काना आणि ह्या दोन मात्रा असतात. त्याला म्हटलं जातं वृद्धादेश संधी. संधियुक्त शब्दामध्ये दुसऱ्या अक्षराला दोन मात्रा आहे म्हणून त्याची फोड अशी होते. कोणता समास प्रकारातील सामासिक शब्द क्रिया विशेषणाचा अव्यय करतो? उत्तर आहे कर्मधारे, बहुव्रीही, बहुव्रीही. आणि हे काय आहे रे? तत्पुरुष. तर जसं यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, क्वतीप्रमाणे. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर हर घडी, हर घडी, प्रति प्रतिदिनी, प्रतिदिनी म्हणजे अशा पद्धतीने हे इथं तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. ज्याने हाती चक्र धारण केले आहे असा, चक्र धारण केले आहे असा, तर तो आहे रे चक्रपाणी. चक्र काय आहे? चक्र पाणी. आता चक्र म्हणजे काय रे? चाक. आणि पाणी म्हणजे काय? हात. चक्र आहे हातात ज्याच्या, असा तो विष्णू. आणि दुसरा आहे रे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण गोपाल गोविंद चक्रपाणी. काय उत्तर आहे? चक्रपाणी. चक्र म्हणजे चाक, पाणी म्हणजे हात. पहा पुढे. योग्य विधान निश्चित करा. लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते. लिंग हे नामाच्या अर्थावरून ओळखले जाते. जातीवरून, नामाच्या कार्यावरून. तर अर्थ, अर्थावरून ओळखले जाते. लिंग कशावरून ओळखले जाते? अर्थावरून. अर्थावरून याचा अर्थ असा की जसं समजा मी म्हटलं कविता,
आता कविता किंवा एखादा शब्द वगैरे वापरला, वेगवेगळी नाव असतात. तो ग्रंथ, ते पुस्तक, ती पोथी. बरोबर? तो ग्रंथ, ती पोथी, ते पुस्तक, तो वाडा, ती इमारत, ते घर. अशा अर्थानं लिंग हे अर्थावरून ओळखले जाते. त्याचा अर्थ नेमका काय होतो ते. बरोबर? तो गाढव आहे. तो पुल्लिंगी झाला असं अशा अर्थानं. आणि ते गाढव आहे. ते गाढव म्हणजे रिअल जे आहे ते प्राणी. ठीक आहे. तलाठी भरती 2025 मगाशी सांगितल्याप्रमाणे बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी आणि अंकगणित सर्व विषय तुमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहे. वडिलांनी मुलीला शाळेत दाखल केले या वाक्यातील ला हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? शाळेत दाखल केले. दाखल करणारा कोण आहे रे? वडील. वडील कोण झाला? कर्ता. दाखल केलेली कोण आहे? मुलगी, मुलीला. आता दाखल कुठं केले? शाळेत. मग तृतीय आहे, चतुर्थी आहे, द्वितीय आहे की सप्तमी आहे? वडिलांनी मुलीला शाळेत दाखल केले. तर शाळेत दाखल करणारा कोण? उत्तर येतं वडील. वडील झाला कर्ता. दाखल केलेली कोण आहे? मुलगी. मुलगी काय झालं? कर्म. कर्त्याची आणि कर्माची क्रिया क्रियापदाने पूर्ण केली. मग मुख्य कर्म आहे म्हणून द्वितीया. कारण दाखल केलेली मुलगी. बरोबर आहे ना? दाखल केलेली मुलगी. आता वडिलांनी मुलीला शाळेत दाखल केले. आजीने नातीला गोष्ट सांगितली. वडिलांनी मुलीला शाळेत दाखल केले. मुलीला दाखल केलेली मुलगी. दाखल केलेली मुलगी. कोठे दाखल केले? शाळेत. मुलीला दाखल केले. मुलीला दाखल केले. मग असं नाही होणार बरं का. जर आता आपण दुसरा एक पर्याय शोधू. पहा बरं का इथं. उदाहरणार्थ, आजीने नातीला गोष्ट सांगितली. गोष्ट सांगितली. सांगितली. आजीने नातीला गोष्ट सांगितली. सांगणारी आजी. सांगितलेली गोष्ट. सांगितलेली गोष्ट. बरोबर? आणि कोणाला सांगितली? नातीला. वडिलांनी मुलाला शाळेत घातले. घालणारे वडील. शाळेत घातलेला मुलगा नाही. तर शाळेत घातलेली मुलगी. कोणत्या शाळेत घातलेली मुलगी? शाळेत दाखल करणारे कोण? उत्तर येतं वडील. घातलेली कोण आहे? मुलगी. तृतीयाच बरोबर आहे. तृतीयाच येईल. चतुर्थी नाही येणार. 2 कर्म परफेक्ट पाहिजे. आपलं उत्तर कसं आहे की शाळेत घालणारे कोण? उत्तर येतं वडील. शाळेत घातलेली कोण आहे? मुलीला. मग मुलगी हे कर्म आहे. ज्या वेळेस वाक्यामध्ये मुख्य कर्माला सला ते सलानाती प्रत्यय असतात त्यावेळेस त्याची विभक्ती द्वितीय असते. आणि ज्यावेळी वाक्यामध्ये 2 कर्म असतात, 2 कर्मापैकी अप्रत्यक्ष कर्माला जर सला ते सलानाती प्रत्यय लागत असेल तर त्याची विभक्ती ही चतुर्थी असते. मग शाळेत घालणारे वडील. शाळेत घालणारे कोण? उत्तर येतं वडील. आणि शाळेत घातलेली कोण? तर ते उत्तर येते मुलगी. ठीक आहे. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. दिल्लीहून पंतप्रधान विमानाने आले. पंतप्रधानांचे विमान आले. दिल्लीहून पंतप्रधानाचे विमान आले. इथं हून खाली अधोरेखित केलं. त्याचं उत्तर आहे पंचमी. प्रथमा विभक्ती प्रत्यय नाही. द्वितीया सलाते सलानाते. तृतीयाने इसी निशी ही. चतुर्थी सलाते सलानाते. पंचमी उन्हून तून. षष्टी चाचीचे चेचाची. झाजीचे झेजाजी. सप्तमी तय्या. संबोधन एक वचनात प्रत्यय नाही. अनेक वचनामध्ये नो. अमेरिकेचा दौरा करून मी परत आलो. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अमेरिकेचा म्हटल्यानंतर काय आहे रे? षष्टी. चाचीचे चेचाची. झाजीचे झेजाची. येतंय लक्षात? ओके. आपण शाळेत जाऊ. सर्वनामाचा प्रकार ओळखा. आपण शाळेत जाऊ. आता आपण शाळेत जाऊ म्हटल्यानंतर आत्मवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, त्याच्यानंतर आपण शाळेत जाऊ. आता हे काय आहे रे? प्रथम पुरुष.
प्रथम पुरुष. आपण शाळेत जाणार, आपण शाळेत जाऊ, आपण शाळेत जाऊ, आपण शाळेत जाऊ हे काय आहे? प्रथम पुरुष आहे. कारण आपण हे वाक्याच्या सुरुवातीला आहे. एखादा मुलगा आहे, तो म्हणतोय, दुसरा मुलगा म्हणतोय आपण नाही शाळेत जाणार, जाऊ दे मरू दे. तो म्हणतोय आपण शाळेत जाऊ, आपण शाळेत जाऊ. आपण म्हणजे कोण रे? मी. लक्षात येते ना? म्हणजे हे काय आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. मी किंवा आम्ही अशा अर्थानं. ज्याला जगाच्या पाठीवर भाषा बोलता येते ना, त्याचे 3 गट पडतात. कोणीतरी बोलतं, कोणाशी तरी बोललं जातं आणि कशाविषयी तरी बोललं जातं. जो बोलतो तो प्रथम पुरुष, ज्याच्याशी बोललं जातं तो द्वितीय पुरुष, ज्याच्याविषयी बोललं जातं तो तृतीय पुरुष. प्रथम पुरुष मी, आम्ही, आपण स्वतः. द्वितीय पुरुष तू, तुम्ही, आपण स्वतः. तृतीय पुरुष तो, ती, ते, आपण स्वतः. आणि आपण या सर्वनामाचा वापर स्वतः असा केला जातो म्हणून त्यास आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. आपण शाळेला जाऊ. मग ते द्वितीय पुरुष, प्रथम पुरुष अनेक वचन म्हटलं तरी बरोबर, प्रथम पुरुष एक वचन म्हटलं तरी पण बरोबर. प्रथम पुरुष सर्वनाम. ओके, चला पुढे जाऊया. गरजेल तो पडेल काय? गरजेल तो पडेल काय? वाक्यासंबंधी सर्वनाम सांगा. गरजेल तो पडेल काय? संबंधी सर्वनाम. जो गरजेल तो पडेल काय? जो, जी, जे, ज्या या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात. जो, जी, जे, ज्या या सर्वनामांनी तो, ती, ते, त्या या दर्शक सर्वनामाशी संबंध जोडला जातो. जो अभ्यास करील तो पास होईल. जी गोष्ट करायला नको होती ती तू केली, तुझं तू पाहून घे. जे चकाकते ते सर्व सोने नसते. ज्या घटना घडायच्या त्या घडणारच. खाली दिलेल्या शब्दापैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम. विशेष नाम हे ठेवलेलं नाव आहे. तर विशेष नामामध्ये श्रीलंका. श्रीलंका हे प्रॉपर नाउन आहे, ठेवलेलं नाव आहे. बाकीची उत्तरं कशी आहेत रे मग? चुकीची आहेत. श्रीलंका हे ठेवलेलं नाव आहे. नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दांच्या जातीस काय म्हणतात? नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी, नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. जसं कडू, कारले, आंबट, द्राक्षे. कारलं फक्त कडूच म्हटलेलं आहे. कारलं पिकलेलं पण असतं, हिरवं पण असतं, छोटं पण असतं, मोठं पण असतं, सडकं पण असतं. पण इथं फक्त कडू म्हटलेलं आहे. द्राक्ष आंबट असतात, छोटे असतात, काळे असतात, हिरवे पण असतात, पण फक्त आंबट म्हटलेलं आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात. पुढे, जे संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होतो त्यांना म्हणायचं. कोणते शब्द म्हणायचे रे? तद्भव, तत्सम, देशी, परभाषीय. पहा, तत्सम, तद्भव, अभ्यस्त आणि सामासिक. काय आहे रे? सामासिक. मग आता याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की संस्कृत आणि त्यानंतर मराठी. संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे जे शब्द जसेच्या तसे आले, जसेच्या तसे आले, त्या शब्दांना कोणते शब्द म्हणायचं? जे शब्द जसेच्या तसे आले त्याला म्हणायचं तत्सम. कोणते शब्द आहे रे? तत्सम. कवी, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, धर्म, ग्रंथ, सत्कार. आणि तद्भव म्हणजे काय? तद्भव याचा अर्थ असा, जे शब्द संस्कृत भाषेतून मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो. त्यांच्या मूळ रूपात बदल होतो. मूळ रूपात बदल होतो.
त्या शब्दांना काय म्हणायचं? तद्भव शब्द. उदाहरणार्थ चक्रचं काय झालं? चाक. सोसरूचं सासू. धूम्रचं धूर. त्याच्यानंतर कर्णचं कान. पर्णचं पान. हस्तचं हात. नासिकाचं नाक. हात, नाक, दूध हे सगळे शब्द तद्भव आहेत. जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होतो त्या शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात. पुढे तलाठी भरती 2025 मुद्रांक मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वच स्पर्धा परीक्षेला बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अंकगणित हे सर्वच विषय कंपल्सरी आहेत. तुम्हाला याचे परफेक्ट पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे. आणि म्हणून टिक्कर मराठी हे जे ॲप आहे तर हे ॲप टिक्कर मराठी ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि सरळ सेवा भरती तुम्हाला योग्य पद्धतीने 100% तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. शब्दाच्या कोणत्या जातीस अव्यय म्हणतात? क्रिया विशेषण शब्द, त्याच्यानंतर क्रियावाचक शब्द, ज्यांच्या रूपात बदल होत नाही ते शब्द, विशेष माहिती देणारे, ज्यांच्या रूपात बदल होतो ते शब्द, ज्यांच्या रूपात बदल होत नाही यांना काय म्हणायचं रे? क्रियावाचक शब्द. धातू क्रियापद असतं तो क्रियावाचक शब्द, तो बदलणारा असतो. पण इथं उत्तर आहे तुमचं काय? ज्यांच्या रूपात बदल होत नाही. पीटी उषा जलद धावते. मिल्खा सिंग जलद धावतो. मुले जलद धावतात. बरोबर आहे, मुले जलद धावतात. बापरे, बापरे. पहा, मग मी म्हटलं झाडावर. झाडावर हे वर शब्दयोगी आहे, केवळ प्रयोगी आहे, हे क्रिया विशेषण आहे, हे बदलत नाही. ओके, पुढे जाऊया. प फ व भ म या व्यंजन उच्चार क्रमांकांना काय म्हणतात? प फ भ प फ ब भ म. प फ ब भ म. आता प फ ब प फ ब भ म. इथं पचा, फचा, बचा, भचा, मचा उच्चार करताना होटाला होट लागतो. प फ ब भ म. पप्पा, मम्मी. पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची. मग हे काय आहे रे? ओष्ठ्य. होटाला होट लागतो म्हणून याला काय म्हणायचं? ओष्ठ्य. काय म्हणायचं? ओष्ठ्य. ओके, चलो आगे बढ़ो. खालील व्यंजन मराठी व्याकरणात मानल्या गेलेल्या गटावरील कोणत्या गटातील आहे? खालील व्यंजन मराठी व्याकरणात मानल्या गेलेल्या कोणत्या गटवारीतल्या कोणत्या गटातील आहे? आता पहा, मराठी व्याकरणात मानल्या गेलेल्या गटवारीतील कोणत्या गटात आहे? आता खालील व्यंजन मराठी व्याकरणात. आता खालील व्यंजन मराठी व्याकरणात म्हटल्यानंतर इथं आपण म्हणूया, काय म्हणायचं आपल्याला? आपण असं म्हणायचं आहे की इथं आपण असं गृहीत धरूया, छ. काय आहे रे? छ. मग च छ, क च ट त प, क ख ग घ ड, च छ. आता हे कोणतं आहे? छ म्हटल्यानंतर आपण असं गृहीत धरू छ. आता छ चा गट कोणता आहे रे? च गटामध्ये आहे. कोणत्या गटामध्ये आहे? च गटामध्ये आहे, च. आणि म्हणून हे उत्तर बरोबर आहे, बाकीची उत्तर चुकीची आहेत. इथं पहा, नीट लक्षात ठेवा. क क च ट त प, क ख ग घ ड, च छ ज झ न, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म. कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य,
ओष्ट. क वर्गाचं इथं लक्षात घ्या. हा क चा वर्ग. क वर्गाचं उच्चारस्थान कंठ. च वर्गाचं तालव्य. ट वर्गाचं मूर्धन्य. त वर्गाचं दंत्य आणि प वर्गाचं ओष्ठ. पण इथं छ आलेला आहे आणि म्हणून ते काय आहे रे? तालव्य. च कंठ हे आहे तालव्य गट आहे. कोणता गट आहे रे? तालव्य. पुढील महाप्राण ओळखा. महाप्राण ओळखा. तर महाप्राणाचा विचार करत असताना सगळ्यांच्याच परिचयाचा आहे तो म्हणजे ह. याला काय म्हणायचंय रे? महाप्राण. हे सगळ्यांचं परिचयाचं आहे. ह याला काय म्हणायचं? महाप्राण. मराठी हा ओरिजिनल आहे आणि याच्यामध्ये हे बाकीचे 13 आहे आणि मग महाप्राणांची संख्या 1 अधिक 13 बरोबर किती आहे रे? हा ह अधिक 13 बरोबर किती होतील ते? 14. किती उत्तर आहे? 14. मूर्धन्य वर्णांचा गट ओळखा. मूर्धन्य वर्णांचा गट ओळखा. मूर्धन्य म्हटलेला आहे. आता मूर्धन्य गट कोणता आहे रे? मूर्धन्य. मूर्धन्य म्हटल्यानंतर ट ठ ड ढ न. क च ट त प. क कंठ. च तालव्य. ट मूर्धन्य. त दंत्य. प ओष्ठ. हे इथे दिलंय. हे काय आहे रे? मूर्धन्य. आणि म्हणून अगोदर तुम्हाला ते सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढे चला. पुढे लास्ट. वर्ण म्हणजे काय? वर्ण म्हणजे काय? इथे एक लक्षात घ्या बर का. वर्णांचा म्हटलेलं आहे. वर्णांचा असा शब्द आहे. वर्णांचा गट. बरोबर. ठीक आहे. काही हरकत नाही. असं होतं. पुढे वर्ण म्हणजे वने नाही. वर्ण म्हणजे टिंब होत. वर्ण म्हणजे ध्वनींची रूपे. वर्ण म्हणजे अक्षरे. सॉरी. वर्ण म्हणजे काय रे? अक्षरे. अक्षरे म्हणजे ध्वनींची रूपे. मानवाच्या तोंडावाटे असंख्य ध्वनी बाहेर पडतात. त्या ठराविक ध्वनींचेच वर्ण तयार होतात. ध्वनींची रूपे म्हणजे अक्षरे. वर्ण म्हणजे काय? ठेवा लक्षात. वर्ण म्हणजे काय? चला येतंय? आलंय लक्षात इथपर्यंत? वर्ण म्हणजे काय? अक्षरे, शब्दरूपे, ध्वनिरूपे की वाक्यरूपे? तर मानवाच्या तोंडावाटे असंख्य ध्वनी बाहेर पडतात. त्यातील ठराविक ध्वनींचीच भाषा बनत असते. ध्वनींची रूपे जे असतात ते त्याला काय म्हटलं जातं रे? ध्वनींची रूपे म्हणजे वर्ण. आणि ध्वनींची वर्ण म्हणजे इथं पहा बर का. इथं लक्षात घ्या. वर्ण म्हणजे ध्वनींची रूपे. ध्वनींची रूपे आणि ध्वनींची रूपे म्हणजे अक्षरे. ध्वनींची रूपांचं काय तयार होतं रे? अक्षर. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. वर्ण म्हणजे ध्वनींची रूपे आणि ध्वनींची रूपे म्हणजे अक्षरे. अक्षरे ही कधीही नष्ट होऊ शकत नाही. मानवाच्या तोंडावाटे असंख्य ध्वनी बाहेर पडतात. त्यातील ठराविक ध्वनींचीच भाषा बनत असते. ध्वनींना ध्वनी चिन्ह दिले की त्याचं अक्षरामध्ये रूपांतर होतं. अक्षरे म्हणजे तुमच्या आमच्या आवाजाच्या खुणा. ध्वनींची रूपे किंवा ध्वनींची चिन्ह म्हणजे अक्षरे. पण वर्ण म्हणजे ध्वनींची रूपे. ओके. ठीक आहे. चला पुढे जाऊया. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जरूर भेट द्या. डाउनलोड टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा. मग तुमची पोलीस भरती असेल अथवा सरळ सेवा परीक्षा असेल, यांचा तुम्ही जरूर लाभ वगैरे घ्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो,
टिक्कर मराठी सदैव तुमच्या सोबत आहे. टेलिग्राम चॅनल असेल त्यालाही भेट द्या. टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करून सरळ सेवा भरती परचेस वगैरे करा. लवकरच आम्ही तुमच्या समोर लाईव्ह बॅच घेऊन येत आहोत. तर सरळ सेवा भरती 2025 हमखास यश मिळवण्यासाठी लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया असेच नवनवीन प्रश्न प्रकार घेऊन पुढील भागामध्ये. अभ्यासासाठी तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. सदैव टिक्कर मराठी तुमच्या सोबत आहे. धन्यवाद. हॅपी थॉट्स. टेक केअर. थँक यू.